22 वर्षापूर्वी तिचा खुबा सरकला होता आणि ती म्हणते त्यामुळं ती तिरकं चालायची आणि ऑपरेशन केलं होतं, पण तरी डॉक्टरांनी नेमका तो पाय असा तिरका बसवला होता, बरोबर? तो थोडासा तिरका झालता, तर मी चालताना नाही का लंगडत चालत होते आणि नाही का देवप्पाने आता मला पूर्ण स्पर्श केला आणि पूर्ण आरोग्य दिले ना. आता मी पूर्ण चांगली चालायला लागले. देवाच्या नावाला धन्यवाद देते, देवाचे आभार मानते. 25 वर्षांनी का होईना देवप्पाने मला बरं केलंय. किती वर्षानंतर तुम्ही नीट चालायला लागल्या? आता चालायला लागली नीट. पण किती वर्षानंतर? तरी पण 22-23 वर्षानंतर. माझ्या घरातले सगळे, माझे लग्न झाल्याच्या नंतर सगळे म्हणायचे की असं काही मुलगी लंगडी करून घेतली नाही का सून. घरातले सगळे मला बोलायचे, पण मी देवप्पाला म्हटलं तू महान देवीस, मला चांगलं कर नाही का. आज मी किती पण उड्या मारला, किती काही केलं तर मी माझा पाय दुखत नाही आणि मी देवाच्या मुळे पूर्ण बरी झालेली. आज मी तुम्हाला ते उडी मारून दाखवू का? दाखवा, उडी मारून दाखवा. हालेलुया, थँक्यू जीसस. पहा, देवाला आभार मानते, देवाचे धन्यवाद देते. मी इतक्या वर्षानंतर का होईना देवप्पाने मला पूर्ण बरं केलं, त्याबद्दल आभार. पहा, त्यांचं ऑपरेशन खुब्याचं झालं होतं. अजिबात त्या नीट चालू शकत नव्हत्या, उडी मारू शकत नव्हत्या. सगळे लोक त्या म्हणतात की 22-23 वर्ष सगळे लोक लंगडी म्हणायचे, पण प्रभूमध्ये आल्यानंतर प्रभू किती अद्भुत कार्य करतो. परत एकदा यांच्या उडी पहा, मारा. हो, हालेलुया. तुमचं नाव काय? सुनीता भिंगार दिवे. कुठे राहता? दरेवाडी. आज प्रभू येशूने तुम्हाला पूर्ण बरं केलं, तुम्ही आनंदित आहात का नाही? आपण जोरदार टाळी प्रभू येशूच्या नावाला वाजवूया. सिस्टरांची साक्ष आहे, आपण त्यांना विचारूया. सिस्टर, तुमचं नाव काय? माझं नाव सुनीता शांतवन पारखे. मी ते प्रेमदान हडकोमध्ये राहते. काय झालं तुम्हाला? मला 3 वर्षापासून थायरॉइडचा त्रास होता आणि डॉक्टरने सांगितलं होतं की तुम्हाला मरेपर्यंत गोळी घ्यावा लागेल. किती लोक ऐकत आहे? प्रेज द लॉर्ड. ते म्हणतात की 3 वर्ष आणि त्यामुळे तुम्हाला काय त्रास व्हायचा? मला खूप ब्लडिंग व्हायचं. जवळजवळ 8 ते 10-15 दिवस मला कंटिन्यू ब्लडिंग व्हायचं आणि इतकं व्हायचं की मी त्याच्यामध्ये माझं HB फक्त 5 आणि 4 झालेलं होतं. प्रेज द लॉर्ड. हे स्वतः हॉस्पिटलमध्ये जॉब करतात, बरोबर सिस्टर? हो, बरोबर आहे. काय म्हणायचे? डॉक्टर म्हणले तुम्हाला रक्त भरावं लागेल किंवा मग तुम्हाला ट्रीटमेंट घ्यावं लागेल आणि थायरॉइडची जी गोळी आहे ती तुम्हाला मरेपर्यंत चालू ठेवावं लागेल. असं किती वर्ष झालं तुम्हाला? हे 3 वर्ष झालं होतं मला कंटिन्यू. प्रेज द लॉर्ड. पण ज्यावेळेस तुम्ही चर्चमध्ये आले, प्रार्थना केली पास्टरनी, मग काय झालं? त्याच्यानंतर जवळजवळ 2 ते 3 महिने झाले मी गोळी बंद केली. मला त्याच्यानंतर दम लागला नाही, माझं HB कमी झालं नाही आणि मला एकदम परत काहीच त्रास झाला नाही, ब्लडिंग पण झालं नाही आणि आज मी एकदम व्यवस्थित आहे म्हणून प्रभूला धन्यवाद देते. आणि आपले हात उंच करूया. आता एकदम बरे आहात? एकदम बरी आहे. मी बरं केलं प्रभू येशूने. एक जोरदार टाळी वाजूया. प्रभूने किती महान कार्य केलं. देवाने यांचा थायरॉइड बरा केलाय, सगळ्या त्रासातून बरं केलंय. एक जोरदार टाळी वाजून प्रभू येशूला आमेन. Praise the Lord. I said praise the Lord. आता वेळ आहे की तुम्ही आणि मी देवाचं वचन ऐकायचं. आणि धन्य ते लोक जे देवाचं वचन ऐकायला आपलं हृदय तयार करतात. आज देव त्यांच्या हृदयातील प्रत्येक गरज आणि इच्छा पूर्ण करेल, कारण देवाच्या वचनाशिवाय सर्व गोष्टी अधुऱ्या आहेत. मी म्हणालो देवाच्या वचनाशिवाय सर्व गोष्टी अधुऱ्या आहेत. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सो मागच्या वेळेस आपण पाहत होतो यशायाचा 12वा अध्याय. माझी इच्छा लवकर जाऊया आणि थोडा वेळ आपण देवाच्या वचनाकडे येऊया. यशायाचा 12वा अध्याय लवकर काढूया. यशायाचा 12वा अध्याय आणि प्रभू आपल्या लोकांशी काय बोलतोय आपण वाचूया. यशायाचा 12वा अध्याय मिळाला? येस, आमेन. थँक्यू होली स्पिरिट. यशायाचा 12वा अध्याय. विश्वासाने बसा. आज तुमचे आजार देवबाप तुमच्यासाठी नाहीसे करणार आहे. आमेन. आज तुम्ही आनंदाने घरी जाणार आहात. आमेन. आज जे काय तुम्ही प्रभूकडे आलेले आहात, देव तुम्हाला केव्हा निराश आणि लज्जित फज्जित करणार नाही. यस, आमेन. हालेलुया. हालेलुया. बायबल असं सांगतं. यशाया 12वा अध्याय. आणि प्लीज कृपा करून खाली येऊया, दुसऱ्या वचनात जाऊया, वाचूया. पहा, देव माझे तारण आहे, मी भरोसा ठेवीन व भिणार नाही, कारण याह म्हणजे परमेश्वरच माझे सामर्थ्य व गीत आहे आणि तो माझे तारण झाला आहे. यास्तव तारणाच्या विहिरीतून तुम्ही आनंदाने पाणी ओढाल. व्हेरी इम्पॉर्टंट. मागच्या तुम्हाला सांगितलं की जो कोणी आज या ठिकाणी आहे, बिलीव्हर, देव रोज जिवंत पाणी आणि जीवनाचं पाणी आपल्याला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अनेक लोक उदास, निराश, दुःखात आणि भीतीमध्ये जगतात. वाय?
कारण त्यांना माहित नाही की येशू जिवंत पाण्याचा झरा आहे आणि विहीर तारणाची आहे. आणि ते म्हणे तुम्हाला मला रोज आणि रोज या विहिरीतून, या जीवनाच्या पाण्यातून प्यायला बोलवलेलं आहे. प्रेज द लॉर्ड. पहा, जे लोक देवाबरोबर चालत नाही, ह्या विहिरीतून किंवा जीवनाच्या पाण्यातून पित नाही, ते गोंधळलेले लोक आहेत. ते अत्यंत त्रासातले लोक आहेत. त्यांच्या जीवनामध्ये अजिबात अर्थ नाहीये. एक दिवशी येशू मरियाच्या घरात होता आणि तुम्हाला माहित आहे त्यांनी येशूला बोलवलं आणि बायबल असं सांगतं मरिया आणि मार्था दोन बहिणी होत्या. एक बहीण देवाच्या पायापाशी बसली. तिला माहित होतं जर मी याच्या पायापाशी बसले माझ्या जीवाला जे अवश्य आहे ते सर्व मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. पण दुसरी बहीण गोंधळलेली होती आणि बायबल सांगतं ज्यावेळेस ती पळत आली म्हटली हे प्रभू तुला कळत नाही का माझी बहीण तुझ्या पायापाशी बसली आणि मला एकटीला काम करायला सोडलं. तो म्हटला मार्थे मार्थे तू किती गोंधळलेली आहेस, फक्त एकच गोष्टीचं अगत्य आहे आणि मरियाने तो वाटा निवडलेला आहे. अनेक लोकांना वेळ नाहीये प्रभूच्या पायापाशी बसायला. त्यांना बाकी सर्व गोष्टीला वेळ आहे, सर्व गोष्टीला वेळ आहे, पण त्यांना देवाच्या पायापाशी बसायला वेळ नाही. आणि त्यांना असं वाटतं नो मी पळेल आणि मी सर्व काय करेल आणि मला सर्व काय मिळेल. नो ब्रदर, नो सिस्टर. बायबल असं सांगतं की प्रभूने मरियाला सांगितलं की जो वाटाईने निवडलाय तो तिच्यापासून कोणी काढून घेणार नाही. कारण मरियाच्या घरी जिवंत पाण्याचा झरा आलेला होता. मरियाच्या घरामध्ये आशीर्वादाचा उगम आलेला होता. तारणाची विहीर मरियाच्या घरामध्ये होती, पण ही बाई गोंधळी दुसरीकडे होती. प्रेज द लॉर्ड. आय से प्रेज द लॉर्ड. आणि शेवटी तुम्हाला माहित आहे गोष्ट संपते आणि मार्था गोंधळलेलीच राहते, पण मरिया पूर्ण आत्म्याने भरून जाणारी बनते. प्रेज द लॉर्ड. आज माझी नम्र विनंती आहे की जर तुम्ही या शेवटल्या दिवसांमध्ये जगत आहात, अनेक लोक तुम्हाला सांगतील येशू परत येणार नाही, ते खोटारडे आहेत. की लोकांना माहिती येशू परत येणार आहे. म्हणा येशू परत येणार आहे. येशू परत येणार आहे. आमच्या दिवसामध्ये येणार आहे. आणि आमच्या दिवसामध्ये येणार आहे. आणि माझी एकच विनंती आहे तुमच्या सगळ्यांना की तुम्ही आणि मी या विहिरीतून रोज पाणी पिलं पाहिजे. आमेन. तसं आपल्या शरीराला रोज पाणी लागतं. त्याप्रमाणे देवाची इच्छा आहे की येशू जो आहे रोज सकाळी उठल्यावर तुम्ही आणि मी त्याच्याकडे पळू शकता. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही आणि मी त्याच्याकडून सर्व प्रकारे समाधान पाहू शकता. मागच्या दिवसात सांगितलं जर तुम्ही इर्मिया याचा दुसरा अध्याय काढला, जाऊया थोडं आपण मागचं बघूया आणि आपण पुढे जाऊया, वाचूया इर्मिया याचा दुसरा अध्याय. आय होप तुम्हाला देवाचं वचन कळतंय. इर्मिया याचा दुसरा अध्याय मिळालं. इर्मिया याचा दुसरा अध्याय. आणि माझी नम्र विनंती आहे की आपण कृपा करून 12 आणि 13 वचनाकडे जाऊया. 12 आणि 13 वचन प्लीज वाचूया. इर्मिया दुसरा अध्याय 12 आणि 13 वचन. अहो आकाशांनो याविषयी विस्मित व्हा व भयाने थरथर कापून अत्यंत क्षीण व्हा असे परमेश्वर म्हणतो. कारण माझ्या लोकांनी 2 दुष्कर्म केली आहेत. माझ्या लोकांनी 2 दुष्कर्म केले आहेत. आय होप देव म्हणतो माझ्या लोकांनी 2 दुष्कर्म केली. 2 दुष्कर्म केले. पुढचं वचन. त्यांनी जिवंत पाण्याचा झरा जो मी त्या मला सोडले आहे आणि आपणासाठी हौद फुटके हौद ज्याच्याने काही पाणी धरून ठेवत नाही ते खोदले आहेत. अनावरण की जे त्यांनी जिवंत पाण्याचा झरा त्याला सोडलंय आणि त्यांनी असे हौद बनवले जे फुटलेले आहेत. प्रेज द लॉर्ड. आणि तुम्ही ओतताय कमवताय. देव तुमच्या कमवण्याच्या विरुद्ध नाहीये, पण प्लीज कृपा करून ऐका, देव एकाच गोष्टीच्या विरुद्ध आहे. देव म्हणतो 2 पाप केलेत. त्यांनी मला सोडले आणि ते जगाकडे पळतात आणि त्यांना असं वाटतं की ज्यावेळेस ते मला सोडून जातील त्यांना सगळं मिळेल. लो त्यांचे हौद फुटलेले आहेत. त्यांचे हौद फुटलेले आहेत. या बायबल सांगतं त्यांचे हौद फुटलेले आहेत आणि ते टाकतात आणि त्यांच्या वाट्याला काही येत नाहीये. पण प्रेज गॉड, देव आज आपल्या लोकांना म्हणतोय जिवंत पाण्याच्या झऱ्याला तुम्ही धरलं पाहिजे. प्रेज. आपल्या हातून कळा येशू जिवंत पाण्याचा झरा आहे. येशू जिवंत पाण्याचा झरा आहे. आणि जर मी त्याला धरलेला आहे तर माझं जीवन केव्हा सुकून जाणार नाही. तर माझं जीवन कधीच सुकून जाणार नाही. मी केव्हा हरलेलं जीवन जगणार नाही. केव्हाच हरलेलं जीवन जगणार नाही. रोज आणि रोज मला जीवनाचं पाणी मिळणार आहे. रोज आणि रोज मला जीवनाचं पाणी मिळणार आहे. हालेलुया. हालेलुया. मागच्याच वेळेला सांगितलं तुमच्याकडे मोठमोठ्या बिल्डिंग आणि बंगला आणि सर्व जग असेल, पण जर तुमच्या शरीरात एक आजार असेल, तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्ही टेन्शन मध्ये असताल, त्या गोष्टी तुम्हाला केव्हा आनंदी करणार नाही. पण ज्यावेळेस तुमच्या बरोबर येशू आहे, बलिवार तुमच्यासारखं सुखी कोणीच नाहीये.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बाकी सर्व गोष्टी असतील पण येशू नसेल, बाकीच्या गोष्टीमध्ये जीवन नाहीये. बायबल मधले येशू मध्ये जीवन आहे. आमेन. की लोक देवाचं वचन कळतंय. हालेलुया. हालेलुया. सो बायबल की 2 कर्म केलेत ना. परत वाचूया. कारण माझ्या लोकांनी 2 दुष्कर्म केली आहेत. त्यांनी जिवंत पाण्याचा झरा जो मी त्या मला सोडले आहे आणि आपणासाठी हौद, फुटके हौद ज्याच्याने काही पाणी धरून ठेवत नाही ते खोदले आहेत. आमेन. येशू शिवाय तुम्ही काही जरी केलं ते न टिकणार आहे. म्हणजे मग ना येशू विना मी जे काय करत आहे, जे मी करत आहे ते न टिकणार ते आहे. नाही टिकणार. पण जर येशू बरोबर मी आहे, पण जर मी येशू बरोबर आहे आणि जर मी बाकीच्या गोष्टी करत आहे, जर मी बाकीच्या गोष्टी करत आहे ते सर्व टिकणाऱ्या गोष्टी ते आहेत. सर्व टिकणाऱ्या गोष्टी आहेत. कसे बाहेर चोर आहे, बाहेर जो आहे लांडगा आहे, तो तुमचं नक्की चोरायला, घात करायला, नाश करायला येईल. पण असा एक मेंढपाळ आहे ज्याच्याकडे तुम्हाला आणि मला द्यायला रोज जीवन आहे आणि भरपूर जीवन आहे आणि त्याचं नाव प्रभू येशू आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाला भेटायच्या अगोदर त्याला भेटायचा निर्णय घ्या. यस. कोणाबरोबर चालायच्या अगोदर त्याच्याबरोबर चालायचा निर्णय घ्या. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणाचा हात धरायच्या अगोदर त्याचा हात धरा, म्हणजे योग्य हात धरला जाईल. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणतो बायबल मध्ये लिहिलंय, तर तुम्ही इर्मयाचा 17वा अध्याय काढला. लवकर जाऊया, त्याच ठिकाणी आपण आहोत. इर्मयाचा 17वा अध्याय प्लीज कृपाकून काढूया. ऐका देवाचं वचन. इर्मयाचा 17वा अध्याय फास्ट. मला वचन प्रत्येकासाठी आज हे वचन आशीर्वादित होणार आहे. आमेन. काढूया. इर्मया 17वा अध्याय मिळाला. आमेन. धन्य ते लोक जे बायबल काढतात. हे बायबल तुम्हाला रोज शांती व आनंद मिळवून देणार. आमेन. म्हणे बायबल मध्ये जीवन आहे. या बायबल मध्ये जीवन आहे. अनेक लोक म्हणतील बायबल वाचू नका, त्यांना म्हणायचं तू मूर्ख आहे. हे बायबल माझ्यासाठी सर्व मला घडवणार आहे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. असं लिहिलंय इर्मया 17वा अध्याय 12 वचन वाचूया. आमच्या पवित्र स्थानाची जागा पहिल्यापासून उंच व वैभवी राजासन आहे. आम्हा 13 वचन. हे परमेश्वरा, इस्रायलाच्या आशे जे तुला सोडतात ते सर्व लाजवले जातील. जे माझ्यापासून फितून जातात ते मातीत लिहिण्यात येतील. कारण परमेश्वर जिवंत पाण्याचा झरा याला त्यांनी सोडले आहे. व्हेरी इम्पॉर्टंट. बायबल की जे देवाला सोडतात ते मातीत लिहिण्यात येतील. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण तो आपली आशा आहे, आपल्या हातात करणार. येशू माझी आशा आहे. येशू माझी आशा आहे. आणि मी तर त्याला सोडून गेलो, जर का मी त्याला सोडून गेलो मातीत लिहिण्यात येणार आहे. मातीत लिहिण्यात येणार आहे. कारण येशू जिवंत पाण्याचा झरा आहे. आणि येशू जिवंत पाण्याचा झरा आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जशी वेळ जवळ येत आहे, जसं येशू यायची वेळ जवळ येत आहे, तुम्ही अजून आणि अजून येशूच्या जवळ आलं पाहिजे. अजूनही जवळून तुम्ही त्याच्याबरोबर चाललं पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कुणीतरी बाहेर आहे की जो तुम्हाला वडायचा प्रयत्न करतोय, तो रोज गळ घालतोय आणि त्याची इच्छा आहे की गळ तुमच्या प्रत्येकाच्या जीवनावरती बसावा आणि तुम्हाला ओढावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण जर तुम्ही या जिवंत पाण्याच्या झऱ्याबरोबर चालत आहात तर बायबल मध्ये की तो दुष्ट तुम्हाला केव्हा शिवू नाही शकत. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल दाविदाविषयी ना, मला दाविदाविषयी बोलायला का आवडतं? का? कारण दावीद एकच असा माणूस होता ज्याला देवाचं हृदय कळालेलं होतं. येस. ज्याला कळालं होतं की देवाची इच्छा काय आहे. बायबल सांगतं एक दिवशी, तर तुम्ही प्लीज कृपाकून काढलं 1 शमूएल 30वा अध्याय. लवकर जाऊया. ऐका देवाचं वचन. आज माझा संदेश हा आहे. 1 शमूएल 30वा अध्याय लवकर काढूया. ऐका देवाचं वचन. 1 शमूएल 30वा अध्याय. आलात तुम्ही? यस. ओके. तुम्हाला माहित आहे, आय थिंक 2-3 वेळा आपण घेतलंय, पण आज देव आपल्याशी वेगळ्या रीतीने बोलणार आहे. आणि माझी नम्र विनंती आहे की प्रत्येकाचे कान देवाच्या वचनाकडे असावे. 1 शमूएल 30वा अध्याय मिळालं? यस. आमेन. ना आपल्याला माहित आहे पहिलं वचन. लवकर जाऊया. ज्यांनी उघडलं नसेल बायबल, मी थोडं थांबेल कारण या वचनामध्ये जीवन आहे. आमेन. हे वचन आपल्याला खूप शिकवणार आहे. यस. या वचनाद्वारे तुम्ही आणि आज मी सामर्थ्यवान बनणार आहोत. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. वाचूया. ऐका 1 शमूएल 30वा अध्याय आणि प्लीज पहिल्या वचनाच्या पुढे जाऊया. वाचूया. आणि असे झाले की दावीद व त्याची माणसे तिसऱ्या दिवशी सिकलागास आली तेव्हा अमालेकी यांनी दक्षिण प्रदेशावर सिकलागावर घाला घातला होता आणि त्यांनी सिकलाग हाणून अग्नीने जाळले होते. आणि त्यातल्या स्त्रिया व त्यात जे लहान मोठे होते त्या सर्वांना त्यांनी धरून नेले होते. त्यांनी कोणालाही जीवे मारले नव्हते, पण ते त्यांना घेऊन आपल्या वाटेने गेले होते.
तर दावीद व त्याची माणसे गावाजवळ आली तेव्हा पहा ते अग्नीने जाळले आहे आणि त्यांच्या बायका आणि त्यांची मुलगे व त्यांच्या मुली धरून नेलेल्या आहेत असे त्यांनी पाहिले. जस्ट इमॅजिन, बायबल मध्ये की दावीद आणि त्याची माणसं लढाईसाठी बाहेर गेले होते आणि फक्त त्यांच्या पत्नी आणि लेकरं घरी होते. माझी इच्छा आहे वचन सगळ्यांना कळावं, तुम्हाला कळेल की देव तुमच्याशी काय बोलत आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बायबल असं सांगतं 600 माणसं दाविदाबरोबर होते. पुढे आपण वाचणार आहोत. मला माझ्या मागे 600 माणसं होते. 600 माणसं होती. दावीद एक होता. दावीद एक होता. आणि एक दिवशी असं झालं की दावीद आणि 600 माणसं नसताना शत्रू आला. म्हणा शत्रू आला. शत्रू आला. जोरात म्हणा शत्रू आला. शत्रू आला. आणि बायबल की सगळं नगर जाळून टाकलं जिथं दावीद सिकलाग मध्ये राहत होता. आणि त्यांनी त्यांच्या पत्नी आणि लेकरं धरून नेले. किलो कधी देवाचं वचन बासी करू तुम्हाला कधी देवाचं वचन. बायबल की त्याच्या पत्नी आणि लेकरं धरून नेले. आणि जस्ट इमॅजिन, दावीद दुसऱ्या दिवशी आला आणि आल्यानंतर त्याला कळलं की नगर जळतंय. जस्ट इमॅजिन, आपण ज्या नगरात राहतोय, ज्या घरात राहतोय, तिथं माझी पत्नी आणि लेकरं आहोत आणि तुम्ही लांबून बघताय की ते घर आणि नगर जळतंय. तुमच्या जीवाला किती घात होईल, तुम्हाला किती दुःख होईल. आणि दाविदाने ज्यावेळेस पाहिलं सगळं सिकलाग नगर जळतोय, बायबल असं सांगतं की दावीद आणि त्याचे लोक भ्यायला लागले. सगळ्या पत्नी आणि लेकरं गेले होते आणि ते हेल काढून रडायला लागले. इथपर्यंत कळालं. यस. कारण की लोक देवाचं वचन कळतं. माझी इच्छा आहे वचन तुम्हाला कळावं, काहीतरी याच्यातून प्रगटीकरण देव आपल्याला देणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं, प्लीज वाचूया पुढचं वचन. तेव्हा दावीद व त्याच्या जवळचे लोक खेळ काढून इतके रडले की आणखी रडायला त्यांना शक्ती राहिली नाही. नाही की ते इतके रडले कारण लेकरं नाहीये, पत्नी नाहीये, नगर जळालेलं आहे आणि हे सर्व 600 लोक आणि दावीद त्यांच्याकडे पाहून रडतात. इतके रडले. जस्ट कल्पना करा, त्यांना रडायला अजून शक्ती नव्हती. बोला, रडायला शक्ती नाही राहिली. रडायला शक्ती नाही राहिली. आज तुम्ही इथे आला असताल आणि म्हणता असा की पास्टर माझी देखील स्टोरी तीच आहे. आज मला रडायला शक्ती नाहीये, मग आज तुम्हाला हे वचन ऐकणं खूप गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर हे ऐकलं तुम्ही इथून पुढे केव्हा रडणार नाही. नो, तुम्ही केव्हा रडणार नाही. माझ्या मग ना येशू केव्हा रडू देत नाही. येशू केव्हाच रडू देत नाही. अजिबात रडू देत नाही. अजिबात रडू देत नाही. बोला, येशू केव्हा रडू देत नाही. येशू केव्हाच रडू देत नाही. हालेलुया. हालेलुया. बायबल असं सांगतं ते एवढे रडले त्यांना शक्ती राहिली ना. पुढचं वचन व्हेरी इम्पॉर्टंट. आणि दाविदाच्या दोघी बायका अहिनवाम इस्रायलीन व पूर्वी नाबाल कर्मेली याची बायको होती ती अबिगैल यांना ह्या धरून नेलेल्या होत्या. तेव्हा दावीद मोठ्या संकटात पडला कारण त्याला धोंडमार करावा असे लोक बोलू लागले. कारण सर्व माणसांचे जीव आपल्या मुलांसाठी व आपल्या मुलींसाठी दुःखित झाले होते. परंतु दाविदाने परमेश्वर आपला देव याच्याकडून आपणाला सबल केले. व्हेरी इम्पॉर्टंट. 600 लोक दगड घेऊन उभे आहेत. 600 लोक म्हणतात दावीद मेलाच पाहिजे. 600 लोक म्हणतात की दाविदाला मारा. एकटा माणूस उभा आहे. किती माणूस उभा आहे? एकटा. आणि जस्ट इमॅजिन 600 लोकांपुढे दावीद काय करणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि बायबल असं सांगतं की दाविदाला ते मारायचं ठरवलं आणि दाविदाला ज्यावेळेस मारायचं ठरवलं, माझं बायबल सांगतं की दाविदाने देवाकडून आपल्याला सबळ केलं. हालेलुया. हालेलुया. हेच तर शेवटच्या दिवसात तुम्हाला मला शिकायचं आहे. कसं देवामध्ये सबळ व्हायचं, कसं परिस्थितीच्या पुढे उभं राहायचं, कसं तुम्ही आणि मी या शैतानाला पळून लावायचं हे तुम्हाला मला कळालं पाहिजे. मला परिस्थिती येणारच. परिस्थिती येणारच. माझ्या मागला परिस्थिती येणारच. परिस्थिती येणारच. नाही का मी आजाराविषयी बोलत नाहीये, मी परिस्थितीविषयी बोल. मला परिस्थिती येणारच. परिस्थिती येणारच. पण या परिस्थितीमध्ये मला कळालं पाहिजे. मला कळालं पाहिजे की मी जो आहे एकटा नाहीये. एकटा नाहीये. माझं नातं देवाशी आहे. माझं नातं देवाशी आहे. आणि मला रोज सामर्थ्य मिळत आहे. मला रोज सामर्थ्य मिळत आहे. आणि कुठली परिस्थिती मला नाश करू शकणार नाही. कोणती परिस्थिती माझा नाश करू शकणार नाही. हालेलुया. हालेलुया. जस्ट इमॅजिन, एवढा गोंधळ आहे. 600 लोकांच्या हातात दगड आहेत. एकटा दावीद आहे, त्याला मारायचं ठरवलं. पण बायबल की त्या लोकांनी हा निर्णय घेतला, पण दाविदांनी हा निर्णय घेतला त्यांच्याकडे नाही बघायचं. जो देव मला याच्यापासून वाचवेल त्या देवाकडे बघायचं. यस आमेन. ती लोक देवाचं वचन कळतंय. माझी इच्छा आहे तुम्हाला कळावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे दैहिक लोक आहे ते असा निर्णय घेतात, पण जे आत्मिक लोक आहे ते देवाच्या पायापाशी पळायचा निर्णय घेतात. यस आमेन. हालेलुया. हालेलुया. जे दैहिक लोक आहे ते नेहमी चुकीचा निर्णय घेतात, पण जे आत्मिक लोक आहे ते देवाला विचारणारा निर्णय घेतात. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. की लोकांना माहिती आहे की प्रभू तुम्हाला प्रत्येक संकट समय वाचवणारा देव आहे. यस आमेन.
म्हणा तो तारणाची विहीर आहे, तो तारणाची विहीर आहे. म्हणा त्याच्याकडे माझ्यासाठी जीवन आहे, त्याच्याकडे माझ्यासाठी जीवन आहे. रोजचं सामर्थ्य आहे, रोजचं सामर्थ्य आहे. रोजचा पुरवठा आहे, रोजचा पुरवठा आहे. रोजचे आशीर्वाद आहे, रोजचे आशीर्वाद आहे. रोजचा अभिषेक आहे, रोजचा अभिषेक आहे. रोजचा विजय आहे. रोजचा विजय आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. त्याचं नाव प्रभू येशू आहे. मला त्याच्याकडे पळायला पाहिजे. त्याच्याकडे पळायला पाहिजे. हालेलुया. हालेलुया. जे या दाविदाला कळलं ते जर चर्चला कळलं तर किती बरं होईल. यस आमेन. जे दाविदाला कळलं की 600 माणसापुढे मी नाही उभा राहू शकत, पण जो देव मला सामर्थ्य देईल या 600 माणसासमोर मला उभं करायला तो तयार आहे. यस आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. चलो देवाचं वचन कळत आहे. तुम्हाला देवाचं वचन कळत आहे. यस. म्हणतो बायबल मधले की दावीद जो होता देवाच्या हृदयानंतरचा होता. याला माहित होतं यांच्यासारखं मी नाही दगड उचलू शकत, नो यांच्यासारखं मी नाही ध्येयात लढू शकत, का आमचे लढाईचे हत्यार ध्येयक नाहीये. आमच्या लढाईचे हत्यार आत्मिक आहेत. ध्येयक नाहीये ब्रदर. पण बायबल की कोट पाडून टाकण्यासाठी ते देवापासून सामर्थ्यवान आहे. आमेन. शैतानाची इच्छा आहे तुम्ही दगड उचलावे, देवाची इच्छा आहे तुम्ही त्याला हाक मारावी, आणि मग बघा देव तुमची लढाई लढणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. माझ्या मग ना शैतान नेहमी ध्येयामध्ये आणतो, सैतान नेहमी देहामध्ये आणतो आणि नाश करतो. आणि नाश करतो. देवाची इच्छा आपण आत्म्यामध्ये चालावं, देवाची इच्छा आपण आत्म्यामध्ये चालावं, जेणेकरून विजय माझा आहे. विजय माझा आहे. की लोकांना पृथ्वीवरची मदत पाहिजे का स्वर्गातील हवी आहे? स्वर्गातील. मग तुम्ही आणि मी त्या तारणाच्या विहिरीकडे रोज गेलं पाहिजे. यस आमेन. माहित नाही रोज काय संकट येणार, माहित नाही कशाला तोंड द्यावं लागेल, माहित नाही की आज काय रिपोर्ट येईल, माहित नाही की उद्या काय रिपोर्ट येईल, पण जर तुम्ही त्या तारणाच्या विहिरीतून रोज पिताय तुम्ही कुठल्या रिपोर्टला भिणार नाही. यस आमेन. कुठल्या रिपोर्टला भिणार नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. किलो देवाचं वचन कळतंय. यस. कारण बायबल मधले दाविदाने आपल्या स्वतःला कोणामध्ये धैर्यवान केलं? देवामध्ये. की लोकांची इच्छा आहे रोज तुम्हाला हे सामर्थ्य मिळावं. यस. तुम्ही रोज देवाचा चेहरा शोधणारे आहात का? हे वचन तुमच्या डोळ्यापुढे रोज आहे का? सिस्टर, जगामध्ये खूप पाप आहे ब्रदर, जगामध्ये अनेक गोंधळ आहे ब्रदर, जग दुष्टाईने भरलेलं आहे. आणि तुम्हाला जर मला या जगात जगायचं असेल, तुम्हाला मला हे देवाचं हात धरून चालणं अत्यंत गरजेचं आहे. आमेन. तरुण मुलांनो ऐका मी काय सांगतोय, आणि तरुण मुलींनो, देवाची इच्छा आहे की तुम्ही आणि मी या शेवटच्या जगात दिवसांमध्ये देवाच्या बरोबर जर तुम्ही चालला, देव तुम्हाला चमकवणार आहे आणि उंचावरती ठेवणार आहे. पण जर तुम्ही देवाचा हात धरून चालताय, नाश नक्की आहे. जस कल्पना करा, तर दावीद देवाकडे वळण नसता तर दावीदाला मदत आली असती का? मग या 600 लोकांपुढे तो टिकला असता का? नो, अजिबात नाही. बायबल मध्ये काय लिहिलंय? तर तुम्ही प्लीज आता माझ्या बरोबर जाऊया, मी फास्ट जाईल, तुम्ही बायबल फास्ट काढायचं. स्तोत्रसंहिता 46 अध्याय काढूया. रात्री मी देवाबरोबर होतो आणि देवाने अनेक गोष्टी मला दाखवल्या आणि या गोष्टी मी तुमच्या पुढे मांडत आहे. वाचूया स्तोत्रसंहिता 46 अध्याय. धन्य ते लोक ज्यांच्या हातात बायबल आहे. काढा बायबल ना. त्याच्या अगोदर मला सांगायला आवडेल, प्लीज किंवा कोण ऐका, ती लोकांना बायबल कळतं. हे वचन कोणाचं वचन आहे? देवाचं. कोणाचं वचन आहे? कळतं ना? जर तुमच्याकडे असं कुणी आलं या वचनाच्या विरुद्ध बोलणार, त्याला म्हणायचं आता आला, परत जर आला तर लक्षात ठेव, अजिबात माझ्या घरात यायचं नाही. प्रेज द लॉर्ड. विशेष करून यरूशलेम माता, जे लोक ऐकतात त्यांनी ऐका. हे मूर्ख लोक आहेत. हे म्हणतात येशूच्या नावामध्ये प्रार्थना नाही करायची, यरूशलेम माताच्या नावात प्रार्थना करायची. अरे आंध्यांडो, बायबल मध्ये कुठे लिहिलंय का अशी यरूशलेमेच्या नावात प्रार्थना करायची? आणि मूर्खपणा काय माहितीये? आपले लोक ज्यांना आम्ही शुक्रवारी, रविवारी, प्रत्येक दिवशी टीव्ही वरती, युट्यूब वरती वरडून सांगतोय, ते एवढे बधीर लोक आहेत की त्यांना देवाचं वचन कळत नाही. कोण आपल्यासाठी मेला? येशू का यरूशलेम माता? येशू. जोरात बोला. येशू. कोणी आपली किंमत मोजली? येशू ना. कोण तिसऱ्या दिवशी उठला? येशू. मग यरूशलेम माता कुठून आली? पेत्राने बोलला का केव्हा यरूशलेम मातेविषयी? नाही. लिसन टू मी प्लीज, किंवा कोण माझ्याकडे ऐका. तर तुम्हाला काय प्रश्न असतील, अजूनही मी जिवंत आहे आणि येशू पर्यंत राहणार आहे. मेनपाळ आहे ना मी तुमचा? यस. आहे ना जिवंत? या ना मग माझ्या घरी. यस. बायबल उघडा ना. यस. आणि वाचा ना. हालेलुया. हालेलुया.
प्रेज द लॉर्ड. हालेलुया. हे लोक तुम्हाला शिकवतील की स्वर्गारोहण नाहीये. त्यांना म्हणा तुझ्या डोळ्यात काय मोतीबिंदू झालेत का काय, असं बोला म्हणायचं पास्टरनी सांगितलं. आणि हिंमत असेल तर आमच्या पास्टरना भेटा म्हणावं. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण बायबल मध्ये की शेवटच्या दिवशी अनेक खोटे भविष्यवादी येतील आणि लोकांना फसवतील. आणि प्लीज कृपा करून ऐका, प्लीज कृपा करून ऐका, तुम्ही लोक फसवणाऱ्यामध्ये नाही नसले पाहिजे. येस. माझ्याकडे देखील बघा, जर मी या वचनातून बोलत नाही तर तुम्ही माझंही ऐकलं नाही पाहिजे. का? कारण वचन आपल्या पावलासाठी दिवा Yes, आहे, amen. मार्गासाठी प्रकाश आहे. हालेलुया. हालेलुया. I don't know why I'm speaking this. Praise the Lord. हालेलुया. अनेक खोटे भविष्यवादी येतील. प्लीज कृपा करून ऐका. ते म्हणतात आरोग्य नाही. तुम्ही रोज साक्ष ऐकताय. काही लोक यांना मी ओळखत देखील नाही इथे येणाऱ्या लोकांना, पण देव त्यांना आरोग्य देतोय. येस. प्रभू म्हणला जे विश्वास ठेवतात त्यांच्याबरोबर ती चिन्ह चमत्कार चालतील. येस. आमेन. बरोबर आहे. येस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो प्लीज तुमच्या घरात जर कोणी असं येत असेल, पहिले तुम्हाला वचन कळालं पाहिजे. तारण कोणाच्या नावामध्ये? येशूच्या. कोणी आपल्यावरती प्रेम केलंय? येशूनं. कोण आपल्यासाठी समोर नेलाय? येशू. पण दुसरं कोणाच्या नावात तारण आहे? कोणाच्याच नाही. दुसरं कोणाच्या नावात तारण नाही सिस्टर. नाही. स्वर्गात आणि पृथ्वीवर एकच नाव दिलेलं आहे, Yes. ज्या नावामध्ये माणसाची मध्यस्थी आहे आणि ते नाव म्हणजे येशूचं नाव आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ऍक्च्युअली प्रॉब्लेम हा आहे की आपला परिणाम त्यांच्यावर पडला पाहिजे, पण मूर्ख लोकांनी काय केलंय की आपल्या कानाची खाज मिळवण्यासाठी त्यांचं ऐकतात. तर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल, प्लीज आम्ही इथे आहोत, आमचे लीडर लोक इथे आहेत, विचारा. पण जे आम्ही तुम्हाला शिकवलंय, प्लीज हे देवदूतांनी जरी येऊन तुम्हाला सांगितलंय चुकीचं आहे, तर बायबल मधले पॉल म्हणतो ते शापित लोक आहेत. काय आहे? शापित. काय लोक आहेत? शापित. हालेलुया. हालेलुया. जाऊया स्तोत्रसंहिता 46 काढूया, लवकर लवकर काढूया. ऐका देवाचं वचन, स्तोत्रसंहिता 46 वाद्य, लवकर काढूया. मिळालं? येस. आमेन. पहिलं वचन. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, संकटात तो सहाय्य सदा हजर असतो. दावीद म्हणतो की देव आमचा आश्रय आहे, संकटाच्या दिवशी तो सहाय्यास सदा हजर असतो. आणि म्हणतो दावीदाला माहित होतं हे 600 लोक दगड घेऊन उभे आहेत, पण माझा देव यांच्या समोर सहाय्यास हजर आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जे लोक दैहिक लोक आहे ते दगड उचलतील, पण जे आत्मिक लोक आहे ते हात जोडतील. आणि त्यांना माहित आहे की माझी मदत दगडापासून किंवा लोकांपासून नाही, माझी मदत करणारा देव आहे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सिस्टर, या शेवटच्या दिवसांमध्ये आत्मिक माणसाला बळकट करा. येस. कोणीच तुम्हाला फसवलं नाही पाहिजे. येस. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कोणी जे तुमच्या तारणे वडलं नाही पाहिजे. प्रेज द लॉर्ड. ना बायबल असं सांगतं, व्हेरी इम्पॉर्टंट. वाचूया, माझी इच्छा आहे तुम्हाला वचन कळावं. सिस्टर वाचूया. देव आमचा आश्रय व आमचे सामर्थ्य आहे, संकटात तो सहाय्यास सदा हजर असतो. आणि पुढचं वचन. याकरिता जरी पृथ्वी उलटा पालट झाली. ओ हो हो हो. दावीद राजा काय स्तोत्रसंहिता काय लिहिणार म्हणतो, देव आमच्यासाठी सहाय्यास नेहमी हजर असतो. माझा असा पूर्ण विश्वास आहे. किती लोकांचा विश्वास आहे? किती लोकांचा विश्वास? देव तुमच्या सहाय्यास नेहमी हजर आहे. यस. रोज हजर आहे. यस. पण प्रॉब्लेम हा आहे की तुम्हाला त्यांचं सहाय्य पाहिजे किंवा नाही, तुम्हाला देवाची मदत हवी आहे किंवा नाही. हवी आहे. हवी आहे. मग या तारणाच्या विहिरीकडे तुम्ही रोज आलं पाहिजे. यस. आमेन. ही तारणाची विहीर केव्हा सुकून जात नाही ब्रदर. Yes. ही सार्वकालिक विहीर आहे आणि तिचं नाव येशू आहे. यस. आमेन. आणि तुम्ही आणि मी तिच्याकडे पळालं पाहिजे. Yes. ज्या मर्याला कळालं तर आपल्याला कळलं तर किती बरं होईल. यस. आमेन. Praise the Lord. हालेलुया. पुढे असं लिहिलंय नाव दावीदाजी म्हणतो तो सहाय्यास सदामध्ये या करता नाव वाचूया ते वचन. याकरिता जरी पृथ्वीची उलटा पालट झाली आणि जरी डोंगर समुद्राच्या हृदयामध्ये सारले गेले, जरी त्यांची जले गर्जली व खवळली, जरी त्यांच्या उचंबळण्याने पर्वत थरथर कापले, तरी आम्ही भिणार नाही. तरी आम्ही भिणार नाही. डॉक्टरनी जरी रिपोर्ट दिलाय की हा आजार आहे, आम्ही भिणार नाही, का आमची मदत देव करणार आहे. आमेन. 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 प्लीज कृपा करून ऐका. हा दावीदाला देव कळाला हो. दावीद म्हणतो मला माहित आहे 600 लोक दगड घेऊन मारायला तयार आहे, पण मला माहित आहे माझा साई असतो सदा हजर आहे. आणि जरी पृथ्वीची उलटापालट झाली आणि डोंगर जरी समुद्राच्या हृदयात शिरले आणि पृथ्वी जरी हल्ली, तरी आम्ही भिणार नाही.
म्हणा आम्ही भिणार नाही, आम्ही भिणार नाही, म्हणा आम्ही भिणार नाही, आम्ही भिणार नाही, म्हणा आम्ही भिणार नाही. आम्ही भिणार नाही. का भिणार नाही? पुढच्या वचनात आहे, वाचूया. एक नदी आहे, ओ एक नदी आहे, एक नदी आहे, एक तारणारा, आहे, एक जीवनाचं पाणी, आहे, एक सामर्थ्य देणारा. आहे. आणि चर्च त्याचं नाव काय आहे? येशू. काय? यरूशलेम माता. यस, येशू. काय? येशू. काय आहे? येशू. काय आहे? येशू. की लोकांना आवडतो येशू, की लोकांना येशू आवडतो, येशू आवडतो. घट्ट धरलाय का? यस. जीवाला जीवाच्या जवळ ठेवलाय का? तुम्ही त्याच्याबरोबर चालत आहात का? तुम्ही केव्हा अशक्त होणार नाही, लोक केव्हा शत्रू तुम्हाला खाली पाडणार नाही, दगड तुमच्यावरती चालणार नाही. जो तुला नाव ठेवतोय तो लाजवला जाईल आणि ते तुला उंच करणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. दोन प्रकारचे लोक आहेत, दगड उचलणारे, प्रार्थना करणारे. दोन प्रकारचे लोक आहेत की जे आपल्या रागाच्या भरात काही पाऊल उचलणारे, पण दुसरे लोक आहेत की ज्यांना माहित आहे हे किती रागावू द्या, यांचा राग शांत करणारा माझा देव आहे. यस. आमेन. हालेलुया. हालेलुया. मे बी तुझा पती तुझ्या विरुद्ध असेल, रागू नको. तू देवाचा स्वभाव दाखव. तुझ्या वेळेस कामाला जाईल, कोपऱ्यामध्ये जा, गुडघे टेक आणि प्रभूला सांग की प्रभू हा व्यक्ती, हा पती, हा माझ्या घरातले लोक माझ्या विरुद्ध उभे आहेत, पण मला माहिती आहे प्रभू की जर तुझे प्रेम माझ्यामध्ये आहे तर तुझ्या प्रेमापासून मला कोणी वेगळं नाही करणार. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रार्थना करणारे लोक बना. यस. सिस्टर, देवाचा हात धरणारे लोक बना. ब्रदर, देवापासून मिळवणारे लोक बना. रडणारे लोक बनू नका. अन्य पास माझा नवरा असा आहे, पास माझा असं आहे, शांत बस. यस. देव तुझ्या साह्यास हजर आहे. ऐसे देव तुझ्या साह्यास हजर आहे. यस. देव तुझ्या साह्यास हजर आहे. यस. तर हिम्मत असेल तर देवापासून सामर्थ्य मिळव. आमेन. अशी उभे राहा की 600 लोक म्हणतील तुला सलोट मारतो, तुझा देव जिवंत आहे. आमेन. आमच्याकडे बघा, आम्ही अनेक संकटातून गेलेलो आहे. अनेक वेळा आज आम्ही जिवंत आहेत केवळ प्रभूमुळे. मरणाच्या जवळ आलो होतो आम्ही. अनेक लोक विरोधात होते, अनेक लोक बोलत, मग आज कोणी आमच्या विरुद्ध बोल आम्हाला काय वाटत नाही. का? मला माहिती आहे माझं देवावर माझं नातं काय आहे. यस. त्याला त्याचं देव माहिती आहे ना, ते आकाशातील चाऱ्यासारखे चमकते. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. मला कुत्ता भुकता है, कुत्ता भुकता है लेकिन हाथी ने पीछे भागता है. प्रेज द लॉर्ड. ऐसे प्रेज द लॉर्ड. 600 लोक वरडत होते, पण दाविदाने गुडघे टेकले आणि देवाला हाक मारली. आणि एक नदी आहे, आमेन. एक जीवनाचा झरा आहे. त्यांनी दाविदाला जीवन पुरवलं, त्यांनी दाविदाला सामर्थ्य पुरवलं. आणि पुढे असेल, प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. एक नदी आहे, तिचे प्रवाह परात्परांच्या निवासाच्या पवित्र स्थानाला, देवाच्या नगरीला आनंदित करतात. देवाची नगरी म्हणजे तुम्ही आणि मी आहोत. आपण देवाचं राहण्याचं ठिकाण आहोत. आणि बायबल की एक नदी आहे, म्हणा एक नदी आहे, एक नदी आहे, एक तारणारा आहे, तारणारा आहे, रोज आणि रोज, रोज आणि रोज मला आनंदी करणारा आहे. मला आनंदी करणारा आहे. हालेलुया. हालेलुया. आमच्याकडे बघा, रोज आम्ही हजारो लोकांसमोर देव आम्हाला उभा करतो. अनेक फोन आम्हाला, मी तुम्हाला सांगतो, आम्ही फक्त 4-5 तास झोपतो. रात्री आम्ही झोपलो, अचानक 2-2:30 वाजता एक फोन आला की पास्टर बीपी हाय झालाय आणि पास्टर असं आहे. झोप उडाली, काय झोपणार. आम्ही रोज देवाला म्हणतो, प्रभू मला रोज सामर्थ्य पाहिजे, रोज मला सामर्थ्य पाहिजे. वाय? का? कारण की देव आपल्या लोकांना केव्हाच अशक्त होऊ देणार नाही. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. संकटाकडे बघून हसायचं शिका, रडायचं नाही. संकटाकडे बघून हसायचं शिका. का? कारण की संकट दूर करणारा देव तुझा आहे. यस. आमेन. मला संकटाकडे बघून मी हसणार आहे. संकटाकडे बघून मी हसणार आहे. शैतान जेवढं तुम्ही रडणार ना तेवढं त्याला आनंद होतो. तुम्ही जेवढा रडला तेवढा त्याला आनंद होणार. कारण तुम्ही देवाची निर्मिती आहात आणि देवाचे लेकर हसले की त्याला त्रास होतो, रडले तर तो नाचायला लागतो. तुम्ही आणि मी रडणारे लोक नाहीये. यस. आमेन. तुम्ही आणि मी मरणासमोर मान टेकणारे लोक नाहीये. आपल्याला माहित आहे माझा देव मरणाला जीवनात बदलणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया.
ऐका काय लिहिलंय पुढचं वचन वाचूया. ऐका देवाचं वचन. देव तिच्यामध्ये आहे. देव तिच्यामध्ये आहे. देव तिच्यामध्ये आहे. म्हणा जो जगामध्ये आहे, जगामध्ये आहे, जो त्याच्यापेक्षा जो माझ्यामध्ये आहे, त्यापेक्षा जो माझ्यामध्ये आहे तो मोठा आहे. मोठा आहे. ना जर देव तुझ्यात तो काय करतोय? माझा प्रश्न हा आहे, जर प्रभू तुझ्यामध्ये आहे तर तो काय करतोय? त्याने तर वचन दिलं मी तुला सोडणार नाही. त्याने तर वचन दिलं शत्रूला मी पळवणार आहे. या समय त्याने तर वचन दिलं की मृत्यू छायेतून जरी जात असेल तर मी तुला सोडणार नाही. त्याने तर वचन दिलेलं आहे की पहा मी तुला माझ्या डोळ्यातल्या भावल्यासारखा सांभाळणार आहे. या समय त्याने तर वचन दिलंय की आई बाप सोडतील पण मी तुला सोडणार नाही. काढूया स्तोत्र संहिता याचा 27 अध्याय काढा. लवकर काढूया. स्तोत्र संहिता 27 अध्याय मिळालं. बारी लोभ शकर मानदेव. स्तोत्र संहिता 27 अध्याय लवकर काढूया. माझी इच्छा आहे तुम्हाला वचन कळावे. स्तोत्र संहिता 27 अध्याय मिळालं. यस आमेन. मासिक रोलो हंदो मिळालं. यस. व्हेरी इम्पॉर्टंट वचन, खूप महत्वाचं वचन. स्तोत्र ऐका हे दाविदाने लिहिलेल्या. हा दाविदाला जो देव कळाला तो जर तुम्हाला मला कळाला तर किती बरं होईल. ऐका काय लिहिलंय प्लीज 13 वचन सिस्टर वाचूया. स्तोत्र संहिता 27:13 वाचूया. जिवंताच्या भूमीत परमेश्वराचं चांगुलपण पाहायला मी विश्वास धरला नसता तर मी खचलो असतो. ओ तो म्हणतोय जिवंताच्या भूमीत जर देवाचं चांगुलपण पाहायला मी विश्वास धरला नसता तर मी खचलो असतो. तर 600 लोकांनी मला मारून टाकलं असतं. दावीद म्हणतो 600 लोकांनी माझी कबर खोदली असते आणि त्यांचा जय झाला असता. पण जिवंताच्या भूमीत मी कोणाचं चांगुलपण पाहायला जिवंत आहे? देवाचं. तुम्हाला कळतच नाही राहिलेलं. मला माझ्या मागे माझा देव जो आहे, माझा देव जो आहे या जिवंताच्या भूमीमध्ये, या जिवंताच्या भूमीमध्ये त्याचं चांगुलपण पाहिला, त्याचं चांगुलपण पाहायला, रोज आशीर्वाद पाहिला, रोज आशीर्वाद पाहायला, रोज आरोग्य पाहिला, रोज आरोग्य पाहायला, रोज सामर्थ्य पाहिलं, रोज सामर्थ्य पाहायला मी जिवंत पाहिजे. मी जिवंत पाहिजे. पण काही लोकांनी आपले डोळे देवापासून बंद केलेत आणि फुटलेले जे हौद आहे त्याच्याकडे ते पळत राहिलेत. पाणी टिकणार नाही सिस्टर. त्यांनी देवापासून डोळे बंद केलेत. त्यांना देवाचं चांगुलपण या पृथ्वीवर पाहायचं नाही. ते म्हणतात बास मी असंच जन्मलो, असंच मरणार आहे, असंच नाश होणार आहे. जसं पेरणी तशी तुझी कापणी होईल. पाच देव म्हणतो माझ्या मुला माझ्या मुली या जिवंताच्या भूमीवर देवाचं चांगुलपण पाहायला आशा धर. यस आमेन. काय धर? आशा. हेच दाविदाने केलं. तो मरण समोर होतं, 600 लोक समोर होते, पण दावीद म्हटलंय जिवंताच्या भूमीवरती मी खचणार नाही कारण देव मला त्याचं चांगुलपण दाखवणार आहे. आमेन. आपल्या हृदयात हात ठेवा म्हणा आजच देव मला त्याचं चांगुलपण दाखवणार आहे. आजच देव मला त्याचं चांगुलपण दाखवणार आहे. येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये मी आरोग्य बघणार आहे. मी आरोग्य बघणार आहे. माझ्या घराची परिस्थिती बदललेली बघणार आहे. माझ्या घराची परिस्थिती बदललेली बघणार आहे. कारण मी घरी जायच्या अगोदर, मी घरी जायच्या अगोदर देवदूत पुढे जाणार आहे दूत पुढे जाणार आहे आणि सगळं वाईट ते काढून टाकणार आहे सगळं वाईट ते काढून टाकणार आणि आहे. चांगलं ते मला देणार आहे. चांगलं ते मला देणार आहे. मी विश्वास ठेवलेला आहे. मी विश्वास ठेवलेला आहे. यस. चांगुलपण पाहायची इच्छा बाळगा. यस आमेन. नाही काही लोकांचे चेहरे नेहमी रडके. एवढ्या वर्ष आम्ही त्यांच्यासाठी प्रार्थना करतोय पण त्यांनी चेहरा काय नाही बदलला. तर तुझा चेहरा नाही बदलला, तुझं जीवन नाही बदलणार. यस. तुझे शब्द नाही बदलले, तू केव्हा नाही बदलणार. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. बघा दावीद राजा एवढं तुम्ही मी तर म्हटलं असतं मारून टाका बाबा आता काय करायचं. पण दावीद एवढ्या संकटामध्ये कोणाकडे बघतोय? देवाकडे. एवढं प्रेम होतं बघा दाविदाचं देवावर आणि काय विश्वास आहे दाविदाचा. दावीद म्हणतो अरे हे 600 लोक काय, आपण जिवंताच्या भूमीत देवाचं चांगुलपण पाहायला जिवंत आहोत. यस आमेन. मी मरणार नाही, मी जगणार आहे. आमेन. मला येशू तारणाची वीर आहे. येशू तारणाची वीर आहे. रोज आणि रोज मी त्याच्याकडे जाणार आहे. रोज आणि रोज मी त्याच्याकडे जाणार आहे. तुम्ही केव्हा दुःखी नसणार सिस्टर. आमेन. तर तुम्ही हे बायबलला हृदयाशी लावलं ना ब्रदर आणि बायबलचे वचन हृदयात घेतले ना ब्रदर, तुमच्यासारखं शांती कोणाकडे नसेल. यस आमेन. या बायबलच्या वचनात शांती भरलेली दाबून, यस. आनंद भरलेला आहे दाबून, Yes. विजय भरलेला आहे दाबून, सामर्थ्य भरलेलं आहे. पण आपल्याला कोणी यावर टिकली लावावी. हा म्हणतो यरूशलेम माता, हा म्हणतो यहोवा विटनेस, हा म्हणतो ओनली जीसस, हा म्हणतो ओनली. अरे कम ऑन यार, बायबल उघडायचं शिका. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणे बायबल माझ्यासाठी लिहिलंय.
हे बायबल माझ्यासाठी लिहिलेलं आहे. हे सगळं माझी स्टोरी आहे. ही सगळी माझी स्टोरी आहे. म्हणा बायबल मध्ये, या बायबल मध्ये माझी मालिका आहे. माझी मालिका आहे. म्हणा माझा हिरो येशू आहे. माझा हिरो येशू आहे. आणि माझ्याबद्दलच सगळं लिहिलेलं आहे. माझ्याबद्दलच सगळं लिहिलंय. म्हणा ही बातमी मागचे सांगितलं मी, बायबल माझी बातमी आहे. म्हणा बायबल माझी बातमी आहे. बायबल माझी बातमी आहे. बायबल माझा चित्रपट आहे. बायबल माझा चित्रपट आहे. बायबल माझी स्टोरी आहे. बायबल माझी स्टोरी आहे. हालेलुया. हालेलुया. पण काही लोकांची स्टोरी वेगळी आहे आणि म्हणून ते जिवंतच्या भूमीवरती जिवंत नाहीये. दाविदाला हे कळालं ना. वाचूया सिस्टर प्लीज, पूर्ण करूया. ऐका देवाचं वचन, स्तोत्र 27, 12 आणि 13 वचन. वाचूया 13 आणि 14 वचन. जिवंताच्या भूमीत परमेश्वराचे चांगुलपण पाहायला मी विश्वास धरला नसता तर मी खचलो असतो. तू परमेश्वराची प्रतीक्षा कर, दृढ ऐस वा तुझे हृदय धीर धरो. होय, तू परमेश्वराची प्रतीक्षा कर. हालेलुया. हालेलुया. केव्हा खचू नका. जरी कॅन्सर पुढे आहे त्याला म्हणा, ए माझा देव या सगळ्यापेक्षा श्रेष्ठ आहे. आमेन. खचू नका ब्रदर, केव्हा खचू नका. का? कारण तुमचा देव जर मेलेला आहे तर मग रडा. तुमचा येशू जर तिसऱ्या दिवशी मेलेला उठलेला आहे मग जोर जोरात हसा. का? कारण 600 लोक खाली पडणार आहेत आणि दावीद राजा उभा राहणार आहे. आमेन. दावीद राजा उभा राहणार आहे. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. यहोवाची प्रतीक्षा करणारे लोक पाहिजे. अनेक वेळा लोक असा निर्णय घेतात रागाच्या भरात, पण दाविदाने कसा निर्णय घेतला बघा, देवाकडे वळायचा. कोणाकडे वळायचा? देवाकडे. काय लोकांना एवढा राग येतो लगेच रॉकेलचा डब्बाच येतो. आय डोंट नो व्हाय. बिलीवर, विश्वासू लोक, पास्टर मला एवढा राग आला असं केलं लगेच रॉकेल. तू जळशील, शैतान नाही जळणार. शैतान टाळी वाजवल. पण रागाच्या भरात जर तू म्हटली दरवाजा बंद करा, मी देवाच्या पायापाशी जाते आणि ज्याने मला त्रास दिलाय, पुढचं नाही बोलणार, ज्याने मला त्रास दिलाय बघू माझा देव त्याच्यावर मारणार नाही, त्याला बदलणार आहे. यस. आमेन. असं प्रार्थनेचं जीवन पाहिजे. यस. फुसके लोक आणा रॉकेल, रॉकेल तर नाही वतायचं पण आणा म्हणतात. वतल्यानंतर म्हणतात पास्टर कुठे? हे काय इथंच आहे, या चर्च, या हॉस्पिटलमध्ये प्रार्थना. तेच काम आहे मला. तू होत रॉकेल, मी आलोच प्रार्थनेला. तू विष पी आणि मी येतोच तुझं विष काढायला. हेच काम धंदा आहे आम्हाला. मूर्ख लोक आहेत आत्महत्या करणारे. त्यांना हे माहित नाही की त्यांचा देव जिवंत आहे. यस. हालेलुया. हालेलुया. एक हॉस्पिटलमध्ये मी गेलो, 90% भाजली. विश्वासू मुलगी, विश्वासू. आणि मला बघितलं रडायला. म्हणलं का रडते? नाही मी जाळून घेतलं. म्हणलं तुला पुरस्कार देऊन घेऊन येतो मी. नाही माझा पती नेहमी त्रास देतो तो वाचवणार आहे ना तुला. यस. हा काय होईल? तू जाळून घेशील, थोड्या दिवसांनी मरशील, तो दुसरं लग्न करून आणल आणि तुझा फोटो लावल. एक थी अभी दूसरी आ गई है. बाकी काय नाही होणार, काही होणार नाही. तुझे आई वडील 40वा करतील, त्याच्यानंतर म्हणतील दुसरं आपलं काम धंदा बघा. प्लीज देवाच्या लोकांनो, वेळ जवळ आलेली आहे. तुम्ही चांगलं पण पाहिलं, ह्याच पतीवर जगलं पाहिजे. प्लीज चुकीचा निर्णय घेऊ नका. रागाच्या भरात जर तुम्हाला राग आला, जा कोपऱ्यामध्ये, कोणाचं तोंड बघू नका. 2 मिनिटं, फक्त 1 तास. नाही तर म्हणतात पास्टर म्हटले तोंड बघू नका. 1 तास आपल्या देवाकडे आपलं तोंड लावा आणि जोर जोरात रडा त्याच्या समोर. जोरात म्हणजे हळू रडायचं तरी हळू रडा. आणि आपलं हृदय होता आणि प्रभूला म्हणा, प्रभू किती त्रास आहे, पण प्लीज या त्रासामध्ये ख्रिस्त येशू जो मला सबळ करतो, त्याच्याद्वारे मी सर्व काय करायला सामर्थ्यवान आहे. आमेन. असं जीवन पाहिजे. यस. तुम्ही आमच्या जवळ या आणि शूज आमचे घाला आणि तो भरा. 1 मिनिट टिकताल का बघा तुम्ही. 101 नमुने आहेत. नमुने म्हणतो म्हणजे जस्ट अंडरस्टँड. प्रेज द लॉर्ड. शेवटी देवाच्या कृपेनेच आम्ही जगत आहोत. यस. आमेन. पण कृपा सगळ्यांवरती सिस्टर. यस. म्हणा कृपा सगळ्यांवर आहे ब्रदर. म्हणा कृपा सगळ्यांवर आहे सिस्टर. यस. म्हणा कृपा सगळ्यांवर आहे. यस. आमेन. हाय किंवा नाही? हाय किंवा नाही? आहे. काही चर्चचे मेंबर आपले एवढे हुशार आहे, कुणी जरी त्यांच्या बाजूला असेल, हे काय आमच्या पास्टरचा नंबर करा. आणि ते केव्हा करणार? 12 नंतर रात्री. एक आईने फोन केला, पास्टर बघा कुणीतरी आम्हाला तुमच्या शेजारी नंबर दिला. मला वाटलं काय आता ICU मध्ये आहे
का काय? माझ्या मुलीचं लग्न जमत नाही, आत्ताच प्रार्थना करा. काय लोक आहे तुम्ही का नंबर देता माझा? हा काहीतरी ICU मध्ये आहे, काय आहे, माझा नंबर द्या. आता तुम्ही प्रार्थना करायचं शिकलं पाहिजे. यस आमेन. सिस्टर तुमच्याकडे देव आहे? यस. प्रार्थना ऐकतो? यस. ऐकतो? यस. ऐकतो? यस. की लोकांची इच्छा आहे पास्टरना त्रास द्यायचा? नाही. की लोकांची इच्छा आहे पास्टरद्वारे अजून आत्मे जिंकले गेले पाहिजे? की लोकांची इच्छा आहे पास्टरने अजून संदेश सांगितला पाहिजे? यस. प्लीज माझा नंबर शेजाऱ्याला द्यायचा नाही. जर सिरियस आहे, खूप लास्ट स्टेजला आहे, मग माझा नंबर द्या. जर मीडियम स्टेजला आहे, तुम्ही काम करा. यस. यस. त्याला म्हणा चर्चला ये, चल पहिला. नाही तर काय लोक आम्ही प्रार्थना करतो, ते बरे होतात आणि ते जातात, मग 7 भूते येतात. यस. त्यांना येशू कळायला पाहिजे किंवा नाही ब्रदर? यस, कळायला पाहिजे. शिष्य त्याचं तारण झालं पाहिजे का नाही? झालं पाहिजे. आम्ही आरोग्यासाठी इथे नाहीये, आरोग्य तर तुमच्या मागे चालेल येशू आला तर. आम्ही इथं आहोत तुमचं नाव जीवनी पुस्तकात लिहावं म्हणून. यस आमेन. आम्ही इथं आहोत तुम्हाला तारणारा देव कळायला पाहिजे म्हणून. आमेन. आम्ही इथं आहोत तुमचं नातं देवाशी जोडलं पाहिजे म्हणून. यस. एकदा तुमचं नातं देवाशी जोडलं ना, तुम्ही मला केव्हा फोन बी नाही करणार. पास्टर अरे हम भी है, म्हणजे इथं नका येऊ देवा, म्हणजे आम्ही प्रार्थना करू शकतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आय से प्रेज द लॉर्ड. हालेलुया. सो दावीदाने कोणामध्ये आपल्याला सामर्थ्यवान केलं? देवामध्ये. तुम्ही कोणामध्ये करणार आहात? येशूमध्ये. कमान आपले हात का म्हणा, धन्यवाद येशू. धन्यवाद येशू. मला कळालेलं आहे. मला कळालेलं आहे. कोण मला सामर्थ्य देईल? कोण मला सामर्थ्य देईल? नाव ऐका, दावीदाला एका क्षणात निर्णय घ्यायचा होता बरं का. आता मी काय करणार इथं? हे 600 लोक तर मारायला आलेत, काय करणार? म्हणून तर दावीद राजा काय लिहितो ऐका. करूया स्तोत्रसंहिता 18वा अध्याय शेवटचं वचन, आणि जाऊया आपण देवाचं वचन काय लिहिलंय. स्तोत्रसंहिता 18वा अध्याय लवकर काढा. माझे पाय हरणीच्या पायांसारखे करतो. ओ तो माझे पाय हरणीच्या पायांसारखे करतो. कोण लिहितंय माहितीये? दावीद. कोण लिहितंय? म्हणून तर त्याला हृदयानंतरचा माणूस म्हणतात. जर दावीदाविषयी शिकला ना तुम्ही, समजा तुम्ही जिंकला. का? मी म्हणत नाही दुसऱ्या विषयी शिकू नका, प्लीज शिका. पण दावीदाला देवाचं हृदय ओळखता आलं. दावीदाला कळालं की संकटाच्या वेळेस काय करायचं. हा काय मायनस पॉइंट होते त्याच्याकडे नका जाऊ. काय लोक आहेत की पास वो छोड़ दो, ये पकड लो. प्रेज द लॉर्ड. काय लिहिलं प्लीज वाचूया, ऐका देवाचं वचन. तो माझे पाय हरणीच्या पायांसारखे करतो या. आणि मला माझ्या उंच स्थानावर स्थापितो. तो माझ्या हातांना असे लढायला शिकवतो की माझे भुज पितळी धनुष्य वाकवतात. माझे भुज पितळी धनुष्य वाकवतात. माझे भुज पितळी धनुष्य वाकवतात. दावीद म्हणतो माझे भुज कसे? पितळी धनुष्य वाकवतात. नाव आज देवाची इच्छा आहे की जो कोणी आज इथं निराश आहे, देव त्याला असं सामर्थ्य देईल, असं सामर्थ्य देईल सिस्टर, की तुम्ही लोक आजपासून केव्हाच आणि केव्हा शत्रू पुढे रडणार नाही, पण तुम्ही शत्रूला पळवणारे लोक होणार आहात. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पुढे काय लिहिले? 2 वचनं वाचूया, ऐका देवाचं वचन. आणि तू आपल्या तारणाची ढाल मला दिली आहे, आणि तुझ्या उजव्या हाताने मला आधार दिला आहे, आणि तुझ्या लीनतेने मला थोर केले आहे. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. दावीदाला एका क्षणात निर्णय घ्यायचा होता. आणि धन्य ते लोक जे देवाच्या बाजूने निर्णय घेतात. येस आमेन. म्हणा येशू तारणाची विहीर आहे. येशू तारणाची विहीर आहे. म्हणा येशू ख्रिस्त जीवनाची विहीर आहे. येशू ख्रिस्त जीवनाची विहीर आहे. म्हणा येशूकडे माझं सर्व भविष्य आहे. येशूकडे माझं सर्व भविष्य आहे. म्हणा येशूला जर मी धरलं, येशूला जर मी धरलं, सगळे आशीर्वाद माझे, सर्व आशीर्वाद माझे. मन दावीदा म्हणतो कुणी रथाविषयी बोलो, कुणी घोड्याविषयी बोलो, मी तर माझ्या देवाच्या नावाविषयी बोलणार आहे. आमेन. हालेलुया. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अगर गर्व करना है तो यीशु पे कीजिए. यस. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 जे लोक येशूला सोडून गर्व करतात ते फुसकेत, का सगळं इथंच राहणार आहे? सगळं इथंच. कुछ भी नहीं आएगा. यस. ज्यावेळेस तू जाशील तुझा 7-12 बदलला जाईल. 2 दिवसात बदलते हा, यस. कारण पुढे मग तारीख बदलली जाईल. या मी बघितलेलं. ज्यावेळेस तू किती प्रिय राहशील, मैत्रीच्या ठिकाणी आम्ही गेलेलो आहोत सिस्टर, रडतात एका बाजूला आणि पुरायच्या वेळेला ते सोनं काढा ना त्याच्या गावावरचं, ते सोनं काढा ना त्याचं. अरे पण तुझं लय प्रिय आहे. अहो ते गेलं आता ते पहिलं आणा इकडं. सगळं हे जग आहे ब्रदर, काय बोलता.
पण फक्त आपला देव आहे येशू, Yes, amen. तारणारा. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. ना मी कोणाच्या विरुद्ध बोलत नाहीये. लिसन टू मी व्हेरी केअरफुली. जो कोणी या पृथ्वीवरती स्वतःच्या शक्तीवर याच्यावर घमंड करत असेल, प्लीज कृपा करून ऐका, सगळे निघून जाणार आहे ब्रदर. Yes. सगळे निघून जाणार आहे. आईच्या उदरातून तो नागवा आला आणि नागवत जाणार. पण तुम्ही आणि मी नागवे नाही जाणार. बायबल मध्ये आपण स्वर्गात संपत्ती साठवत आहोत Yes, amen. आणि आपण इथे भरलेले आहोत आणि तिथं तर सार्वकालिकासाठी भरलेले आहोत. Amen. प्रेज द लॉर्ड. Hallelujah. पण दावीद राजा म्हणतो, तू कोणाच्या नावाविषयी बोलतो मला माहित नाही, मी तर यहोवाच्या नावाविषयी बोलेन. Yes, amen. हालेलुया. Hallelujah. काढूया हे वचन, वाचा आणि हे वचनावरती मनन करा घरी जाऊन. तुम्हाला कळेल येशूच्या नावात किती मोठा आशीर्वाद आहे. देवाच्या नावात काढूया. स्तोत्रसंहिता प्लीज काढा. स्तोत्रसंहिता 20 वचन 20 अध्याय प्लीज काढा. हा की लोकांना देवाचं वचन आवडतं, Yes, amen. खूप आवडतं. Yes. मला देवाचं वचन मधापेक्षाही गोड आहे, देवाचं वचन मधापेक्षाही गोड आहे, अत्यंत गोड आहे. अत्यंत गोड आहे. हालेलुया. Hallelujah. मला सगळी बाकीची चव फिकी आहे. Yes. नाही बोलत. सर्व बाकीची चव फिक्की आहे, येशूचं वचन सगळ्यात गोड आहे. येशूचं वचन सर्वात गोड आहे. ना काय लिहिलं ऐका. असा वचन सिस्टर स्तोत्रसंहिता 20 वाचूया. परमेश्वर आपल्या अभिषिक्ताला तारतो हे आता मी आता जाणतो. तो आपल्या पवित्र आकाशातून आपल्या उजव्या हाताच्या तारण करणाऱ्या सामर्थ्याने त्याला उत्तर देईल. काय लिहितो बघा तो. परमेश्वर आपल्या अभिषेक्ताला तारतो हे मी आता जाणतो. कारण 600 लोकांसमोर देवाने त्याला तारण दिलं हे मी जाणतो. आणि पुढे असं लिहिलंय, तो आपल्या पवित्र आकाशातून आपल्या उजव्या हाताच्या तारण करणाऱ्या सामर्थ्याने त्याला उत्तर देईल. देव आपल्या उजव्या हाताने त्याला उत्तर देईल. की लोकांना देवाच्या हाताचं उत्तर हवंय म्हणा, आजच मला मिळणार आहे, आजच मला मिळणार आहे म्हणा. मी जसा आलो तसा जाणार नाही, मी जसा आलो तसा जाणार नाही. माझा देव मला उत्तर देणार आहे, माझा देव मला उत्तर देणार आहे येशूच्या नावामध्ये, येशूच्या नावामध्ये. हालेलुया. हालेलुया. अरे थोडं तर चेहऱ्यावरती बदल दाखवा. मला जो आनंद होतो तुम्हाला भी होऊ द्या ना. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. ना बायबल पुढे काय सांगतो, व्हेरी इम्पॉर्टंट वचन. वसिया 7 वचन. कोणी रथांवर आणि कोणी घोड्यांवर भरोसा ठेवतात. बघा राजा असून काय म्हणतोय बघा. राजा त्याच्याकडे काय कमी नव्हतं बरं का, पण त्याचा विश्वास कोण होतो म्हणतो, कोणी घोड्यावर कोणी कोणी रथावर भरोसा ठेवतात. पुढचं वचन. परंतु आम्ही परमेश्वर आमचा देव याच्या नावाविषयी बोलू. हालेलुया. हालेलुया. का बोलू. पुढचं वचन. ते वाकून पडले आहेत पण आम्ही उठून ताठ उभे राहिलो आहो. हे परमेश्वरा तारण कर, आम्ही आरोळी करू. त्या दिवशी राजा आम्हाला उत्तर देवो. की लोकांची इच्छा आहे तुम्ही रोज देवाच्या नावाशी बोलणार आहात. यस आमेन. रोज तारणाच्या विरुद्ध तुम्ही पिणार आहात. यस आमेन. तर हे नावाला तुम्ही रोज हाक मारली तर बायबल मध्ये लिहिलंय की रोज तुमची मदत आहे. आमेन. तुम्ही पडणार नाही, ते वाकून पडतील म्हणा, ते वाकून पडतील ते वाकून पडतील म्हणा, ते वाकून पडतील. ते वाकून पडतील. मी तर ताट उभा आहे, मी तर ताठ उभा आहे, मी तर ताट उभा आहे, ताठ उभा आहे. हालेलुया. हालेलुया. कारण आम्ही कोणाच्या नावाशी बोलतोय. देवाच्या. हालेलुया. हालेलुया. काही लोक थोडं काही झालं थकून जातात. नमस्ते, आपल्याला थकायला नाही बोलवलं, आपली शक्ती देवापासून येते. यस आमेन. ती लोकांची इच्छा आहे की आज तुम्हाला ते सामर्थ्य मिळावं. यस आमेन. तुम्हाला सामर्थ्य मिळावं. यस. पण बायबलमध्ये काय लिहिलंय, बायबलमध्ये लिहिलंय तू पायदळाबरोबर चालला आणि थकला तर तू घोड्यावरची बरोबर कसं चालशील, पळशील. माझी इच्छा हे वचन दाखवावं आणि आपण बंद करूया. काढूया इर्मया याचा 12वा अध्याय प्लीज काढा. इर्मयाचा 12वा अध्याय बरोबर आहे. इर्मयाचा 12वा अध्याय आणि आपण प्रार्थना करूया की लोकांची इच्छा आहे देवाचं सामर्थ्य तुमच्यावर यावं. यस आमेन. लिबासी कालामांदवो बालित नोमोश. इर्मया 12 मिळाला. यस आमेन. बघा इर्मयाला चारी बाजूनी संकट होतं. आता मी वाचून नाही दाखवणार, तुम्ही घरी जाऊन हा अध्याय वाचा. इर्मयाच्या विरुद्ध अनेक लोक बोलत होते, अनेक दुष्ट लोक इर्मयासमोर हसत होते, चेष्टा करत होते. आणि काय देव काय बोलला बघा, ऐका प्लीज वाचा. 5 वचन वाचूया. इर्मया 12:5. तू पायदळ्यांबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले आहे तर घोड्यांबरोबर तू कसा झटून धावशील. ऐका देवाचं उत्तर. देव म्हणत नाही मी त्यांना शांत करतो, देव म्हणतो तू पायदळांबरोबर ती धाव पळाला आणि तू दमलास, थकलास. नाही कळालं तुम्हाला. यस यस. कसं कळेल तुम्हाला. वाचेल परत एकदा. तू 5. पायदळांबरोबर धावलास आणि त्यांनी तुला दमवले आहे तर घोड्यांबरोबर तू कसा झटून धावशील. आणि सुरक्षित असलेल्या देशात जरी तू निर्भय आहेस
तरी यार्देनीच्या झाडीत कसे करशील. हा की लोक थकलेले आहेत. प्रेज गॉड, सगळे ताजे तवाने आहेत. यस. कारण आपल्याला ताजा तवाना करणारा कोण आहे. येशू. कोण आहे. येशू. देव म्हणतो आतापर्यंत तू पायदळाबरोबर चालला आणि थकला आणि तुला घोड्यांबरोबर पळायचंय पुढं. यस. ही गर्दी पाहून मी समाधानी नाहीये. मला नगरचं तारण बघायचंय. यस. आमेन. सो देव म्हणतो एवढ्या गर्दीत तू रडायला लागला, याचं ऐकून त्याचं ऐकून दुःखी व्हायला लागला, तर तू कसं मग पुढे नगर जिल्ह्याकडे आणि महाराष्ट्राकडे जाशील. यस. हालेलुया. हालेलुया. आपल्या शेजाऱ्याकडे वळा, म्हणा थकू नको, देव तुला अजून अजून पुंच नेणार आहे. म्हणा तुझ्या घरातली स्टोरी ऐकून थकला का, मग शेजाऱ्यासाठी काय प्रार्थना करशील. म्हणा माझ्या मग म्हणा आपल्या घरातलं भांडण, आपल्या घरातलं भांडण, आपल्या घरातली चिंता, आपल्या घरातली चिंता तुला खाली पाडून टाकते. तुला खाली पाडून टाकते. तू काय दुसऱ्याची चिंता दूर करणार आहे. तू काय दुसऱ्याची चिंता दूर करणार आहेस. प्रार्थना करून, प्रार्थना करून मन मजबूत हो, मजबूत हो, कारण तुझा देव तुला सामर्थ्य देणार आहे. कारण तुझा देव तुला सामर्थ्य देणार आहे. रोज आणि रोज, रोज आणि रोज. म्हणा तुला उंचावरती जायचंय, तुला उंचावरती जायचंय, तुला घोड्यांबरोबर पळायचंय तुला घोड्यांबरोबर पळायचंय आणि देव पळवणार आहे. देव पळवणार आहे. तुम्हाला माहित आहे आब राजा रथात बसला आणि पळायला लागला, पण अलिशा पायी पळाला, पण कोणाच्या पुढे पळाला. रथाच्या पुढं. कोणाच्या पुढे. आणि आबाच्या रथाला एक घोडा नव्हता, 7 घोडे होते. किती घोडे. 7 घोडे. आणि 7 घोड्याचा रथ पळतोय आबाचा, आणि एका बाजूने देवाने आत्म्याने एलियाला भरलं आणि एलिया 7 घोड्याच्या पुढे पळतोय. यस. आमेन. हे सामर्थ्य शेवटच्या दिवशी येणार आहे. आमेन. म्हणा मी रडणार नाही पास्टर, मी रडणार नाही पास्टर, मला रडणारं जीवन नाही मिळालेलं, मला रडणारं जीवन नाही मिळालेलं, मला प्रार्थनेचं जीवन मिळालेलं आहे. मला प्रार्थनेचं जीवन मिळालेलं मी आहे. अजिबात निराश नाही होणार. मी अजिबात निराश नाही होणार. देव माझी आशा आहे. देव माझी